मीरे. चित्रे, कशी आहेस? मी छा अगं हो, 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 हो. किती खोकशील अगं? अगं रिलॅक्स. आता एवढं खोकला खोका. माझ्या हातात आहे का? अगं पण एवढा खोकायची काही गरज आहे का पण? अरे गरज म्हणजे मीरे एक मिनिट. खोकायची गरज आहे का म्हणजे काय? खोकला येतोय तर आय कॅनॉट नॉट खोकोफाय और शिंकोफाय ना, असं आहेच ना. पण म्हणजे असं एक थोडस कंट्रोल करू शकतो ना माणूस, म्हणजे ह्याला काय आहे? खोकतच सुटतेस म्हणजे हॅलो करायचं आणि मग एक 5 मिनिटं खोकला ऐकायचा का तुझा? तर माझं असं त्याच्यावरती जस्टिफिकेशन आहे. मी दुष्ट नाहीये. मी नक्की डॉक्टर का? नाहीये किंवा तूही डॉक्टर नाहीयेस हे झालंच. पण तरी माझं असं नम्र मत आहे. हे सगळं सायकोसोमॅटिक असू शकतं की इट इज नॉट खोकला खोकला म्हणजे तुला सर्दी झालीये, काहीतरी इन्फेक्शन झालंय म्हणून खोकतेस किंवा अलर्जीज मुळे खोकतेस, असं नसून ते मानसिक आहे. सायकोसोमॅटिक आहे, असा माझा मुद्दा आहे. आय एम नॉट दुष्ट. आय एम नॉट टेलिंग यू की यु नो खोकला येतोय पण खोकू नकोस. व्हॉट आय एम ट्राइंग टू से इज की खोकू नकोस. तर बिफोर वी स्टार्ट आर डिस्कशन, हे सगळ्यांना सांगायला पाहिजे की आम्ही दोघींपैकी कोणीही डॉक्टर नाही आहोत, म्हणजे वैद्यकीय प्रोफेशनमध्ये नाही आहोत. आणि आम्ही कोणाला सल्लेही देत नाही आहोत या कॉन्व्हर्सेशनच्या द्वारे. पण हा असा जो खोकला आहे, जो मगाशी मला एकदम अशी ढास आली म्हण किंवा असं, तर माझं कुठलंही ऑफिसमधलं महत्वाचं प्रेझेंटेशन असेल किंवा माझ्या डिरेक्टर बरोबर मला काहीतरी मीटिंग असेल, तेव्हा मी किंवा आता ऑब्झर्व करते. किंवा मिरीशी बोलायचं असेल, मला फोन तेव्हा केला की तर डेफिनेटली. याचा हे म्हणजे तू मला किती स्ट्रेस देतेस बघ, बघतीयस आणि ना तू. नंतर बस पण करते, पण आधी देते असं दिसतंय. बरोबर. मलाही वाटतंय असं. तर ना तेव्हा माझ्या हळूहळू लक्षात आलं ओव्हर द इयर्स, म्हणजे हे माझं मी पहिली नोकरी मला लागली तेव्हापासनं महत्वाच्या मीटिंगला मला खोकलायचा किंवा असं घशात एकदम असं खवखळायलाच लागायचं आणि मग खोकल्याशिवाय पुढे बोलताच यायचं नाही. अजूनही तसं होतं, पण आता मीच त्याच्यावर एक दोन छोटे उपाय माझ्यापुरते काय वर्क होतात आपल्याला ते शोधून काढायचा प्रयत्न करत होते. तर ते कधी कधी वर्क होतात, कधी कधी होत नाहीत. कारण अगेन टू माय डिफेन्स मला असं वाटतं हा मनाचा खोकला असला तरी खोकला खोकलाच आहे ना. म्हणजे त्याचं जे फिजिकल सिम्टम आहे दॅट इज नॉट अनट्रू, राईट? म्हणजे मला ऍक्च्युली येतोय खोकला किंवा मला असे 17 शिंका येत आहेत, तर मध्येच मी 13व्या नंतर कशी थांबू, हे काही मला कळत नाही. पण माझ्या काही डॉक्टर मैत्रिणी आणि ज्यांनी काय मला आतापर्यंत वैद्यकीय सल्ले दिले त्यांचं पण असंच म्हणणं होतं बेसलाईन, की तुझे फिजिकल सिम्टम्स हे बरोबर आहे, फिजिकल सिम्टम्स आहेत ते, पण त्याचं मूळ कुठेतरी स्ट्रेसमध्ये आहे किंवा अनरिझॉल्व्ड इश्यूजमध्ये आहे. पण तेच म्हणजे माझं पण तेच म्हणणं होतं की तो स्ट्रेस मग कमी करण्यासाठी किंवा इन्स्टेड ऑफ जस्ट टेकिंग मेडिसिन्स लाईक मी नेहमी तुला विचारते अलर्जी मेडिसिन घेतली का, हे खोकल्याचं औषध घेतलं का, म्हणजे एक खोकून पण त्रास होतो ना बॉडीला, म्हणजे द बॉडी इज लाईक खोकल्यामुळे पण एक दमाला होतं, सगळं होतं राईट बरोबर ना. बॉडीला. सो तो माझा मुद्दा असतो की ट्राय नॉट टू कॉफ बिकॉज इट इज स्ट्रेसफुल फॉर द बॉडी वेन युअर कॉफिंग आणि इट टेक्स अ लॉट फ्रॉम द बॉडी. मी रे मुलीला भांडायला पण लावू सांग. नको हं मला. परत भांडायला लावू नको एपिसोड मध्ये. नाही नाही, पण माझं तेच होतं की ते स्ट्रेस काय आहे ते, म्हणजे त्याच्यामध्ये मग ब्रीदिंग टेक्निक्स आहेत का दॅट यू कॅन काइंड ऑफ वेन यू गेट दॅट आणि तू रिअलाइज करते की हे अलर्जी रिलेटेड नाहीये किंवा मला सर्दी खोकला झालेला नाहीये, तर तेव्हा कुड यू लाईक टेक मे बी ब्रीदिंग टेक्निक्स और सम अदर टेक्निक्स आहेत का ज्याच्याने तुला शांत होऊ शकतेस, बॉडी फिजिओलॉजिकली कॅन काम डाऊन अँड देन यू आर करेक्ट. नॉट कॉफिंग सो मच. बरोबर. असा माझं नम्र मत आहे. तुझे नम्र मत मी नम्रपणे ऐकून घेते आहे. पण हे सायकोसोमॅटिक जे आजार आहेत त्याची बेसलाईन अशी आहे बहुतेक की माइंड अँड बॉडी वर्क्स टुगेदर. त्याच्यामुळे मी फक्त शरीराला होणाऱ्या गोष्टींवर जर उपाय केले
तर तेही सुपरफिशियल असणार आहेत. कारण मग त्याचं जे रूट कॉज आहे तिथे त्याची काळजी घेतली गेलेली नाहीये किंवा ते सोडवलं गेलेलं नाहीये. डीप रूटेड कॉजेस असतील तर ते याला तर म्हणजे ते पाणी शांत व्हायला खूप काळ जावा लागतो. पण तू ब्रीदिंग सारखे जे टेक्निक्स म्हणलीस तर त्याचा मला पर्सनली खूपच फायदा होतो. म्हणजे डीप ब्रीदिंग इज युअर लाईफ लॉंग फ्रेंड असं माझ्या पुरतं मला लक्षात आलेलं आहे. कुठलीही स्ट्रेसफुल सिच्युएशन असेल, इन्क्लुडिंग कुणावर ओरडायचं असेल, घरच्या मंडळींवर जी की वारंवार प्रसंग येतात, तर तेव्हाही आता मला जमायला लागलंय की 10 पैकी 3च वेळा ओरडलं जातं. उरलेल्या वेळात मी जरा आय हॅव लर्न टू स्टेप बॅक आणि डीप ब्रीथ केल्यानंतर माझ्या लक्षात येतं की अरे ह्याच्यासाठी नाही ओरडलं तरी चालणार आहे बहुतेक. ह्याच्यात काय एवढं नाहीये. तुला नाही का पण असं कधी वाटलं किंवा तू कधी हे फेस नाही का केलं असं की स्ट्रेसमुळे मुळे म्हणजे कोर्टिझॉल वाढल्यामुळे फिजिकल कुठल्या गोष्टींवर परिणाम होतोय तुझ्या? माझं अगेन नथिंग सिरियस, नथिंग हसण्यासारखंच असावं बहुतेक. तुम्ही सगळे जरूर हसू हसूयात शकता मग आपण. ह्याच्यावरती सगळे हसू शकतात. पण मला जेव्हा संध्याकाळी असं खूप काम केलेलं असतं दिवसभर, असं काय 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 चालू असतं आणि काही प्लॅनिंग नसतं आणि मग अचानक असे संध्याकाळची जेवणाची वेळ झाली हम्म. आणि असं कळतं की एक 5 मिनिटात सगळीकडनं तोंड येणार आहेत विचारायला, काय जेवायला, काय जेवायला, काय. तेव्हा एकदम माझा बीपी लो होतो. मी अशी गळून पडते आणि असं होतं की आणि मग मी अमितला म्हणते, "अमित मला अजिबात बरं वाटत नाहीये." म्हणजे आणि यू कॅन फील लाइक म्हणजे यू लुक ॲट माय फेस, यू विल नो की एकदमच झुप गेलाय. सगळं एनर्जी अशी निघून गेलीये. सो दॅट इज हो काय ना. की एक घरातली सगळी खाणारी तोंड अचानक तुमच्याचकडे बघायला लागतात की हा हीच व्यक्ती आता आपल्याला जेवणाचा काय तो हिशोब लावणार आहे. तर ते आय एम विथ यू. असंच कर तू रोज असं करत जा आणि अमितला सांगत जा किंवा बरं नाही वाटत आहे, मी जा हां, झोपते जरा. समहाऊ मी मे बी माझ्यात मॅच्युरिटी आली नाहीये किंवा काही आय डोंट हॅव द प्लॅनिंग. तर असं मी असं विसरून जाते, की आय एम दॅट पर्सन जिला सगळ्यांची पोटं भरायची आहेत. देअर आर सम डेज व्हेअर आय फॉरगेट की होईल असं. एकंदरीत माझा ॲटिट्यूड तसा असल्यामुळे काही कुठलीही गोष्ट हां, होईल असं राइट. त्यामुळे जेवण पण होईल असं वाटतं आणि अचानक दॅट 12th आवरला जाणवतं, की नाही होईल म्हणजे केलं तर होईल. सो तेव्हा फिजिओलॉजिकली मी गळून गेले. म्हणजे आय एम नॉट जस्ट प्रिटेंडिंग. ॲक्चुअली फील लाइक मी काहीही करू शकत नाही. आय एम जस्ट डन फॉर द डे. मला सोडवा आणि नंतर जेवणं वगैरे झाली, की मग अचानक एनर्जी आणि देन मग चला आता कुठे आईस्क्रीम खायला कुठे जायचं? मी दुसऱ्या टाईपची बळी आहे असं मला वाटतं. म्हणजे तू या एका साईडला आहेस की तुला प्लॅनिंग करायला आवडत नाही किंवा गो विथ द फ्लो किंवा होईल काय एवढं. आणि मला प्रत्येक गोष्ट मिनिट बाय मिनिट प्लॅन करायला आवडते. तशी ती झाली नाही की माझं डोकं फिरतं आणि मग ते फिरलेलंच असतं. कारण असं काही जग माझ्या प्लॅनिंगनी चालत नाही ना. म्हणजे माझ्या प्लॅनिंग प्रमाणे मग काहीच होत नाही आणि मग मला खूप राग येतो आणि मग खूप स्ट्रेस येतो आणि मग मला खूप खोकला यायला लागतो. आणि मग ॲट द एंड ऑफ द डे मला माझाच 13 वर्षाचा मुलगा सांगतो, आई चिल, इट्स ओके, नो प्रॉब्लेम. त्यामुळे म्हणजे या दोन्हीचा अगेन बॅलन्स मला वाटतं साधायला आपल्याला जमायला पाहिजे हळूहळू, नाही का? याह, आय थिंक पार्ट ऑफ इट म्हणजे मला लहानपणापासून तसं टचवूड आजारपण कमी आले किंवा अं, आमच्या घरात असं एक साधारण वातावरण होतं, की सर्दी खोकला आहे ना, ठीक आहे, होईल बरा, काइंड ऑफ राइट. असं थोडं काही झालं, की लगेच आम्ही खूप होतो म्हणून पण असेल कदाचित, पण लगेच असं औषध करा आणि सगळं असं सगळं करा, असं नव्हतं म्हणजे आमच्या घरात. सो माय बॉडी मे बी त्याला म्हणतात प्लसिबो इफेक्ट असेल किंवा जे काय असेल, माय बॉडी हॅज काइंड ऑफ लर्न टू टेक केअर ऑफ इटसेल्फ. अगेन माय बॉडी इज काइंड ऑफ स्वतः रिपेअर करत गेलंय ते ओव्हर द इयर्स. प्लसिबो इफेक्ट म्हणजे काय जरा सांग ना मिरे. प्लसिबो इफेक्ट म्हणजे इफ यू थिंक म्हणजे इन क्लिनिकल ट्रायल्स जेव्हा ते नवीन औषध काढतात किंवा दे टेस्टिंग न्यू औषधं,
तेव्हा ते ऍक्च्युअल औषध जे असतं ज्याच्यात केमिकल्स आणि सगळं असतं ते एका ग्रुपला देतात अँड देअर इज अ स्मॉल ग्रुप ऑफ पीपल दॅट दे गिव्ह अ प्लसिबो दॅट इज जस्ट अ शुगर पिल म्हणजे साखरेची गोळी असते. पण त्यांना माहित नसतं, जी लोक घेत आहेत त्यांना माहित नसतं की हे साखरेची गोळी आहे. त्यांना सांगितलं असतं की तुम्हाला हा आजार आहे म्हणजे त्यांना ऍक्च्युली असतो तो आणि आम्ही तुम्हाला ऍक्च्युअल मेडिकेशनच देतोय. तर त्यांचं माइंड थिंक्स की हा वी आर गेटिंग द रिअल मेडिकेशन आणि इफ द मेडिकेशन इज इफेक्टिव्ह आणि आजूबाजूचे त्यांना त्यांच्या बरोबर कोहोर्ट मध्ये जी बाकी लोक आहेत हु आर टेकिंग द रिअल मेडिसिन इफ दे सी दॅट दे आर गेटिंग बेनिफिट्स आउट ऑफ इट मग त्यांना वाटतं अरे मी पण औषध घेतोय मला पण बेनिफिट जाणवतील आणि मग फिजिओलॉजिकल जे काही थोडे सिम्पटम्स असतात ते कमी होतात म्हणजे युअर ब्रेन काइंड ऑफ किक्स इन आणि देन इट रिड्युसेस द पेन सेन्सेशन किंवा इट विल रिड्यूस असं अगदी म्हणजे कॅन्सरच काही कमी करेल असं देर इज नो रिसर्च एज फार एज आय हम्म, नो हम्म, बट फिजिओलॉजिकल जे सिम्पटम्स असतात नॉट द आजार बट द हम्म, सिम्पटम्स ऑफ इट हम्म, ब्रेन काइंड ऑफ कंट्रोल्स इट और माइंड ओव्हर बॉडी जसे म्हणतात सो दॅट्स काइंड ऑफ दॅट प्लसिबो इफेक्ट की तुम्हाला वाटतंय की तुम्ही बरं व्हाल म्हणून तुम्ही बरे होता काइंड हम्म. ऑफ असं राईट. तर माझा जो मुलगा आहे त्याचं पण असंच मत झालंय आय गेस मी इन्फ्लुएन्स केलंय समहाऊ और समहाऊ इज गॉट अन इन्फ्लुएन्स पण ही इज ऑल्सो काइंड ऑफ की सर्दी खोकला झाला की ठीक आहे आई औषध नको आता म्हणजे तो स्वतःहून सांगतो मला की मला औषध नको आता बघूया माय बॉडी विल फाईट इट. हम्म, ही इज टेलिंग हिज बॉडी कंटिन्युअसली की माय बॉडी विल फाईट इट माय बॉडी विल फाईट इट. हम्म. सो वेदर इट वर्क्स और नॉट लॉंग टर्म विल हॅव टू सी. राईट, मग भेटूया परत आणि आता मी कमी खोकीन असं म्हणूयात आणि मी औषधांच्या माझ्या त्या मोठ्या कपाटाकडे नाही जाणार आता, नाही का? असं असं इफ यू म्हणूयात कॅन आपण. सी यू स्टार्टेड कॉफिंग मग तू माझ्याशी बोललीस आणि चिरीमिरी केलंस आणि मग नाव यू स्टॉप कॉफिंग सो इफेक्ट चिरीमिरी इफेक्ट. चल ऑल मग राईट. चल भेटूयात. बाय. बाय.